नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथ्स 1मध्ये आज आपल्याला पुढचा भाग बघायचा आहे. क्वेश्चन 13 पाहायचा आहे. प्रॉब्लेम सेट 2 चालू आहे बघा आपल्यामध्ये. रंजना वॉन्ट्स टू डिस्ट्रीब्यूट 540 ऑरेंजेस अमंग सम स्टुडंट्स. रंजनाला काय करायचं आहे? 540 संत्री काही विद्यार्थ्यांना वाटायचे आहेत. विद्यार्थ्यांची संख्या किती आहे माहीत नाही. विद्यार्थी संख्या आपल्याला एक्स मानायची आहे. तर इफ 30 स्टुडंट्स वेर मोर इच वूड गेट 3 ऑरेंजेस लेस. जर 30 विद्यार्थी जर वाढले तर प्रत्येकाला 3 संत्रे आपल्याला इथे कमी मिळणार आहेत. फाइंड नंबर ऑफ स्टुडंट्स. तर एकूण विद्यार्थी आपल्याला किती फाइंड करायचे आहेत. तर प्रथम आपल्याला इथं विद्यार्थ्यांची संख्या एक्स मानायची आहे. बघा यामध्ये नेक्स्ट करायचे आहे. सपोज 540 ऑरेंजेस डिस्ट्रीब्युटेड अमंग एक्स स्टुडंट्स. एक्स स्टुडंट्स आहेत म्हणजे एकूण 540 विद्यार्थी आहेत. 540 संत्रे आहेत. एक्स विद्यार्थी आहेत. जर ह्या दोघांचा जर आपण भागाकार केला तर प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणारी संत्री एवढी असणार आहे बघा. ऑरेंजेस गेट टू ईच स्टुडंट 540 अपॉन एक्स. त्यामध्ये बाय गिवन कंडिशन न्यू स्टुडंट्स, अगोदर स्टुडंट्स किती होते? एक्स होते. त्यामध्ये किती वाढले? 30 वाढले. एक्स प्लस 30 झाले. ऑरेंजेस गेट टू ईच स्टुडंट्स. बघा संत्र्याला नवीन विद्यार्थ्यांना भागायचं. 540 एक्स प्लस 30 आहे. तर त्यामधला दोघातला फरक किती आहे? 3 आहे. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला अगोदर किती मिळत होते? एवढे संत्रे मिळत होते. नंतर किती मिळत होते? एवढे मिळत होते. त्या दोघातला फरक किती आहे? 3 आहे. त्यावरून एक आपल्याला इक्वेशन तयार होते. ते इक्वेशन आपल्याला मांडायचं आहे. बघून घ्या. आपल्याला काय करायचं आहे? असं इक्वेशन आपल्याला मिळणार आहे. सुरुवातीला मिळणारे सुरुवातीला जेवढे विद्यार्थी होते त्या विद्यार्थ्यांना मिळणारी संत्री, नंतर विद्यार्थी वाढलेले आहेत त्यानंतर मिळणारी संत्री, ह्या दोघातला फरक किती आहे? संत्र्यामधला फरक आहे. फरक लक्षात ठेवा. सुरुवातीला विद्यार्थी मिळणारी ही संत्री ह्या दोघातला फरक किती आलेला आहे? 3 आलेला आहे. त्यामध्ये 540 गुणाकार जास्त येतो. आपल्याला 540 आपल्याला काढून टाकायचं आहे. म्हणून डिवाईड करायचं आहे 540. बघा 540 छेद एक्स याला आपण डिवाईड करायचं आहे. लक्षात ठेवा. डिवाईड करायचं म्हटल्यावर इथं 540 खाली येणार आहे. लक्षात ठेवा. इंटू 540 मायनस, बघा हे साईन काय घेऊ नका, 540 अपॉन एक्स प्लस 30 इंटू 540 आणि इथं पण आपल्याला कितीनं डिवाईड करायचं आहे? 540 डिवाईड करायचं आहे. प्रत्येकाला आपण 540 डिवाईड करायचं आहे. बघा 540 निघून गेलं आहे. 540 निघून गेलेलं आहे. त्याला पण आपण भाग जातो. 3 एके 3, परत 3 एके 3. यामध्ये किती उरले बघा? 2 उरले. 3 8 24, 180 तो उत्तर आलेलं आहे आपलं. त्यामध्ये काय काय उरलेलं आहे बघून घ्या. इथं आपण लिहून घ्यायचं आहे पहिला डिवाईड बाय 540. त्यामध्ये इथं किती उरलेलं आहे? 1 अपॉन एक्स राहिलेला आहे. मायनस इथं 1 अपॉन एक्स प्लस 30 राहिलेला आहे. इथं काय राहिलेलं आहे? 1 अपॉन 80 राहिलेलं आहे आपलं. त्यामध्ये आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेऊया. एक्स प्लस 30 इंटू 1, एक्स प्लस 30 याच्यामध्ये येणार आहे. एक्स मायनस 1 एक्स येणार आहे त्यामध्ये. आणि खालचा गुणाकार आपल्याला खाली करून घ्यायचा आहे. एक्स इंटू एक्स प्लस 30 इज इक्वल टू 1 अपॉन 180. त्यामध्ये परत आपल्याला गुणाकार करून घेता येतो. बघा असा तिरका गुणाकार करून घ्यायचा आहे. पहिला हे आपण सोडवून घेऊया व्यवस्थित. त्यामध्ये बघा इथं एक्स आहे, प्लस एक्स मायनस एक्स निघून गेलं. वरती फक्त प्लस 30 राहणार आपल्या लक्षात ठेवायमध्ये. किती राहणार आहे? प्लस 30 राहणार आहे. त्यामध्ये आपण जर विचार केला तर काय होते बघा. यामध्ये बघा विचार केला तर काय होते बघा. हे निघून गेलेलं आहे. वरती 30 आलेलं आहे. तसं घेऊया आपण 30 इंटू 180 आपण करू यामध्ये. 30 इंटू 180 इज इक्वल टू, याला मल्टिप्लाय करूया आपण, एक्स इन द ब्रॅकेट एक्स प्लस 30. आता यामध्ये काय होते बघूया. हा गट आपण इकडे घेऊया. एक्स प्लस 30 आणि इकडे घेऊया. आता इथं 8 त्रिक 54, 5400 होणार आहे. बघा एक्स इंटू एक्स, एक्स स्क्वेअर प्लस 30x आणि इकडलं मायनस होणार आहे 5400. त्यामध्ये मगाशी आपण फोड केलेली याची बघा एकदा कधीतरी केलेली आहे पाठीमागे. यामध्ये 9 सक्क 54. बघा यामध्ये कारण ह्याची फोड मी अशी केलेली आहे. 9 सक्क 54 घेतलेली आहे. म्हणजे 90 गुणिले 60 5400 येणार आहे. त्यामध्ये वजाबाकी केली तर 30 येते आहे. म्हणजे इथं प्लस येणार आणि इथं मायनस येणार. कारण मोठ्याला इथं प्लस आहे, मोठ्याला प्लस आणि बाकीच्याला मायनस येणार आहे मध्ये. त्यामध्ये बघा आपल्याला 2 गट आपल्याला बनवायचे आहेत. प्लस 90 मायनस 60 आहे. एक्स स्क्वेअर प्लस 90x मायनस 60x मायनस 5400 इज इक्वल टू 0.
हा एक गट आणि आपला हा एक गट बनलेला आहे. यामध्ये कॉमन काय निघते बघा, एक्स आपल्याला कॉमन निघते. यामध्ये एक्स प्लस 90 इथं राहणार आहे आणि इकडे कॉमन येणार बघा मायनस 60 आपल्याला 60 इथं एक्स मायनसचं काय होते प्लस इथं 9 देणार आहे इज इक्वल टू 0 यामध्ये येणार. यामध्ये नेक्स्ट काय होते बघा एक्स मायनस 60 हे एका ब्रॅकेटमध्ये येणार आणि एक्स प्लस 90 हे दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये येणार इज इक्वल टू काय होणार आहे हे 0 होणार. यामध्ये एक्स मायनस 60 इज इक्वल टू 0 और एक्स प्लस 90 इज इक्वल टू 0. नेक्स्ट काय होणार बघा एक्स इज इक्वल टू 60 एक्स इज इक्वल टू 60 और एक्स इज इक्वल टू मायनस 90. परंतु यामध्ये स्टुडंट्स एक्सची व्हॅल्यू म्हणजे इथं काय स्टुडंटची व्हॅल्यू आलेली आहे. स्टुडंटची काय असणार आहे स्टुडंट्स कधीही निगेटिव्ह नसतात म्हणून स्टुडंट्सची संख्या किती आलेली आहे 60 आली. द नंबर ऑफ स्टुडंट्स आर 60. यामध्ये ती माहिती आपण लिहून घेऊया. बट स्टुडंट्स आर नॉट निगेटिव्ह, लक्षात ठेवा नॉट निगेटिव्ह. Therefore x is not equal to minus 90 but x is equal to 60. मग विद्यार्थ्यांची संख्या इथे लिहून घ्यायची त्या द नंबर ऑफ स्टुडंट्स 60. किती नंतर उत्तर बघा 60 आपला आन्सर आलेला आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर आपल्याला नेक्स्ट पाहायचा आहे बघा. मिस्टर दिनेश owns an agriculture farm at village Talwell. The length of the farm is 10 meter more than twice the length breadth. बघा मिस्टर दिनेशची स्वतःची एक शेती आहे तळवेळ या खेडेगावी. त्या शेताची जी लांबी आहे रुंदीच्या दुपटीपेक्षा 10 जास्त आहे म्हणून सांगितलेलं आहे. म्हणजे रुंदी माहीत नाही मग रुंदी आपल्याला किती सपोज करायची एक सपोज करायची आहे. मग लांबी काय होणार आहे रुंदीच्या दुपटीपेक्षा 10 जास्त आहे. 10 मोर म्हणले बघा 2x + 10 होणार आहे. इन ऑर्डर टू हार्वेस्ट रेन वॉटर ही डग अ स्क्वेअर शेप्ड पॉन्ड इनसाइड द फार्म. बघा त्याला काय करायचं आहे शेतामध्ये तळं केलेलं आहे. तळ्याचा आकार जो आहे चौरसाकृती आहे. बघा तळ्याचा आकार काय आहे चौरसाकृती आहे आणि त्यामध्ये त्याची जी लांबी आहे बघा द साईड ऑफ द पॉन्ड इज 1/3 ऑफ द ब्रेथ. त्या शेतीच्या रुंदीच्या 1/3 पट आहे म्हणून सांगितलेलं आहे. द एरिया ऑफ द फॉर्म इज त्या शेताचा जो एरिया आहे तो तळ्याच्या एरियाच्या 20 पट जास्त आहे म्हणून सांगितलेलं आहे. ही कंडिशन लक्षात ठेवायचं. तर आपल्याला काय फाइंड करायचं आहे बघा इथं सांगितलेलं आहे फाइंड द लेंथ अँड ब्रेथ ऑफ द फार्म अँड ऑफ द पॉन्ड. त्या शेताची त्या तळ्याची लांबी आणि रुंदी आपल्याला फाइंड करायची आहे. सपोज द ब्रेथ ऑफ फार्म इज x मीटर. मग सांगितलेलं आहे त्याची रुंदी किती मानायला पाहिजे एक सपोज करायला पाहिजे. मग लेंथ काय होणार आहे 10 जास्त आहे रुंदीच्या दुपटीपेक्षा मग 2x + 10 मीटर झालेलं आहे. तर साईड ऑफ द पॉन्ड काय आहे ह्याच्या रुंदीच्या काय आहे 1/3 पट आहे म्हणून सांगितले. बाय कंडिशन एक दिलेलं आहे बघा द एरिया ऑफ फार्म इज 20 टाइम्स द एरिया ऑफ पॉन्ड. ही कंडिशन आहे. एरिया ऑफ फॉर्म त्या जो फार्म आहे तो कसा आहे सांगा आयताकृती आहे. मग आयताची क्षेत्रफळ बघा द एरिया ऑफ एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेथ इज इक्वल टू 20 टाइम्स द एरिया ऑफ पॉन्ड. 20 टाइम्स म्हटलेलं आहे आणि कुणाचा एरिया आहे पॉन्डचा. पॉन्ड कसा आहे स्क्वेअर आहे साईड स्क्वेअर 20 इंटू साईड स्क्वेअर येणार इथं. आता लेंथ किती आहे बघा त्याची लेंथ दिलेलं आहे 2x + 10 त्यामुळे 2x + 10 घेतले आपण. ब्रेथ किती आहे x घेतलेला आहे 20ला 20 आहे तसं साईडचा स्क्वेअर म्हणजे 1/3x². ही साईड वेगळी आहे ही साईड वेगळी लक्षात ठेवा यामध्ये. त्यामध्ये आपल्याला ह्याचा गुणाकार करून घ्यायचा आहे. बघा आपल्याला हे कसं सोडवता येईल आपण ते बघून घेऊया. 2x + 10 x 20 इंटू 1/3x² हे आपण व्यवस्थित परत मानून घेतलेलं बघा त्यामध्ये. आता हे आपल्याला सॉल्व करायचं आहे. x न 2xला मल्टिप्लाय करा 2x². 10xला मल्टिप्लाय करा 10x. त्यामध्ये 20 इंटू 1चा स्क्वेअर 1 x², 3चा स्क्वेअर 9 होणार आहे. यामध्ये बघा हे 9 अपॉन आहे इकडे गेलं मल्टिप्लाय होणार आहे. बघा 9 इंटू 2x² + 10x 20 इंटू x². हे फक्त 9 डिवाइड होतं बघा 9 डिवाइड आहे इकडे गेलं काय होणार आहे मल्टिप्लाय होणार आहे. त्यामध्ये
9 इंटू 2x 18x², 9 इंटू 10 90x इज इक्वल टू 20x². त्यामध्ये बघायचं आपण व्यवस्थित चेक करून घ्या. त्यामध्ये 20x² मायनस 18x² मायनस 90x हे पूर्ण इकडे घेतलेलं आहे. इकडे काय राहणार, 0 राहणार आहे यामध्ये. मग यामध्ये 20x² मधून 18x² गेलेलं आहे, 2x² मायनस 90x उरलेला आहे इज इक्वल टू 0. त्यामध्ये आपण याची वजाबाकी करू शकतो. बघा कॉमन आपल्याला काय करता येतं, पहिला डिवाईड करूया आपण 2 ह्याला डिवाईड केलं 0 येणार आहे, ह्याला डिवाईड केलं 2नं x² येणार आहे, ह्याला 2नं डिवाईड केलं 45x जाणार आहे. ह्यामध्ये इथं काय केलं आपण, डिवाईड बाय 2, 2नं डिवाईड केलं, मी शॉर्टकटमध्ये लिहिलेलं आहे. नंतर बघा मी पूर्ण स्टेप x² मायनस 45x इज इक्वल टू 0 हे इकडे घेते पूर्ण ह्या साईडला. त्यामध्ये कॉमन काय निघणार, x निघणार आहे, x 45 इज इक्वल टू 0, x इज इक्वल टू 0 और बघा x इज इक्वल टू 0 अँड x मायनस 45 इज इक्वल टू 0. देअरफॉर x इज इक्वल टू काय आलं, मायनस 45चं प्लस 45. पण 0 किंमत कधी येणार नाही, मग x इज इक्वल टू 45. मग x आपण काय सपोज केलेलं लक्षात घ्या, x हे काय आहे बघा, त्याची ब्रीथ आहे. देअरफॉर ब्रीथ कुणाची आहे, 45 मीटर. बघा ती जी ब्रीथ आहे ती कुणाची आहे, द ब्रीथ ऑफ द फॉर्म, the breadth of farm is equal to 45 meter. Length of farm is equal to 2x plus 10 असं आहे बघा. x 2 इंटू एक्सची व्हॅल्यू किती आहे, 45 प्लस 10 90 प्लस 10 काय येणार आहे बघा, 90 प्लस 10 काय येणार आहे, 100. लेंथ ऑफ फॉर्म काय झालेलं आहे, 100 मीटर झालेली आहे. आता यामध्ये द लेंथ ऑफ पॉन्ड किती येणार आहे बघा, 1/3 इंटू एक्स आहे. 1/3 इंटू एक्सची लांबी किती आहे, 45 आहे. मग 45ला 3ने डिवाईड करा, 15 3 45 15 मीटर. त्यामध्ये सगळ्याची आपल्याला लांबी रुंदी मिळालेली आहे बघा. हे शेती होती आयताकृती, त्याची लांबी रुंदी मिळाली आणि हा चौरसाकृती आपला पॉन्ड आहे, लक्षात ठेवा. मग त्याची एकच साईड असणार आहे. तर त्यानंतर आपल्याला क्वेश्चन नंबर किती पाहायचा आहे बघा, क्वेश्चन नंबर 15 पाहून घेऊया. क्वेश्चन नंबर 15 असं आपल्याला पाहायचं आहे, टँक फिल्स कम्प्लिटली इन 2 hours. 2 तासामध्ये ती एक पाण्याची टाकी पूर्णपणे भरते. इफ बोथ द टॅप्स आर ओपन, जर दोन्ही नळ चालू केले तर 2 तासात टाकी पूर्णपणे भरते. इफ ओनली वन ऑफ द टॅप्स इज ओपन ॲट द गिवन टाईम, द स्मॉलर टॅप टेक्स 3 hours मोर दॅन द लार्जर वन टू फिल द टँक. जर एक नळ जर चालू केले, जर लहान नळानं 3 तास जास्त लागतात म्हणून सांगितलेलं आहे, कोणापेक्षा, मोठ्या नळापेक्षा. हाऊ मच टाईम डज द ईच टॅप टेक टू फिल द टँक कम्प्लिटली. तर प्रत्येकाला किती वेळ लागेल म्हणून सांगितलेलं आहे. हाऊ मच टाईम डज ईच टॅप टेक टू फिल द टँक कम्प्लिटली. प्रत्येक नळाला किती वेळ लागेल म्हणून सांगितलेलं आहे. यामध्ये बघा टँक फिल्स कम्प्लिटली इन 2 hours म्हटलेलं आहे, 2 तासामध्ये टाकी पूर्णपणे भरते. त्यामध्ये स्मॉलर टॅपचा वेळ दिलेला आहे, मग लार्जर टॅपचा वेळ आपल्याला 1 hour x hours कन्सिडर करायचं आहे म्हणून सांगितलेलं आहे. यामध्ये बघा जो स्मॉलरला 3 तास जास्त लागतात, मग लार्जरला वेळ किती लागतो, x hours कन्सिडर करायला पाहिजे. मग स्मॉलरला किती वेळ लागला बघा, स्मॉलरला किती वेळ होणार आहे सांगा, x + 3 hours होणार आहे. आणि इथं लार्जरला किती सपोज करायचं, x सपोज करायचं आहे. एवढं तास म्हणजे ह्याला 3 तास जास्त लागतात. स्मॉलर नळा जो लहान नळ आहे 3 तास जास्त लागतात, कोणापेक्षा, मोठ्या नळापेक्षा. मोठ्या नळाला x जर लागत असेल तास माहीत नाही आपल्याला, तर लहान नळाला x + 3 तास लागतात. आणि एका तासात किती भाग पूर्ण होणार आहे टाकीचा, समजा मोठ्या नळाने x तास लागत असतील तर एका तासामध्ये कसं कन्सिडर करायचं बघा, 1/x भाग पूर्ण करते. आणि ह्याचं काय होणार आहे, ह्याचं बघा एका तासात 1/x + 3 भाग टाकीचा पूर्णपणे होणार आहे.
आणि 2 तासात म्हटल्यावर आपण याला 2 गुणायचं आणि याला पण 2 गुणायचं हे लक्षात ठेवा. म्हणजे 2 तासामध्ये एवढा भाग पूर्ण होतो, म्हणजे 2 तासामध्ये टाकी पूर्णपणे भरते. त्याहून एक सूत्र आपलं तयार होते आणि ते सॉल्व्ह करायचं आहे. सपोज x hours needs to fill one tank by larger tap. म्हणजे लार्जर टॅपनं ती टाकी भरण्यास x एवढा वेळ लागतो, म्हणजे x तास लागतो सांगितलेलं आहे. डॉट आवर्स नीड टू फिल टँक बाय स्मॉलर टॅप. तर स्मॉलर टॅपला सांगितलेलं आहे ह्याच्यापेक्षा 3 तास जास्त लागतात, म्हणजे x+3 आवर्स म्हटलेलं आहे इथं. त्यानंतर मी मागे सांगितले तुम्हाला एका तासात म्हटल्यावर भाकार होणार आहे. इन 1 hour बिगर टॅप फिल्स डॉट टॅप. म्हणजे टाकीचा किती भाग पूर्ण होणार आहे एका तासामध्ये. बघा एका तासामध्ये म्हणजे काय करायचं आपल्याला 1/x इथे येणार आहे. एका तासामध्ये किती येणार आहे, म्हणजे तास नेहमी खाली जाणार आहे लक्षात ठेवा. यामध्ये छेदस्थानी तास जाणार. यामध्ये स्मॉलर टॅप फिल्स 1/x+3. त्या टाकीचा एवढा भाग भरणार आहे आणि ह्या टाकीचा एवढा भाग पूर्ण, म्हणजे मोठ्या नळानं टाकीचा एवढा भाग होणार आणि लहान नळानं टाकीचा एवढा भाग भरणार. तर 2 तासामध्ये सांगितलेलं आहे. स्मॉलर टॅप बघा यामध्ये पहिला आपण स्मॉलर टॅप घेतले. स्मॉलर टॅप फिल्स डॉट टँक, म्हणजे टाकीचा किती भाग पूर्ण होणार आहे 2 तासामध्ये. स्मॉलर टॅपचं इथं आहे बघा इथं, म्हणजे याला 2 पण मल्टिप्लाय करायचं. 2 × 1/x+3. आणि लार्जर टॅपनं बघा एका तासात एवढा आहे, मग 2 तासात एवढं होणार, 2 गुणायचं. 2 × 1/x. आता बोथ टॅप्स आहे, तर दोन्ही टॅप्स जर विचार केला आपण तर दोन्ही टॅप्सनं किती होणार आहे बघा. याचं किती होणार आहे, 2 वरती जाणार 2/x+3. आणि लार्जर टॅपनं किती होणार आहे 2/x. म्हणजे 2 तासात काय होणार आहे, टाकीचा एवढा भाग पूर्ण होणार आहे. म्हणजे 2 तासामध्ये ॲक्च्युली काय होणार आहे, ती टाकी पूर्णच भरते. आता मग बघा बाय गिवन कंडिशन बघा 2/x+3 2 + x 2 तासानं ती एक टाकी पूर्ण भरते म्हणून सांगितलेलं आहे. ही एक टाकी आहे आणि 2 तासामध्ये, म्हणजे हा गट डावीकडचा गट आणि उजवीकडचा गट समान झालेला आहे. इथं आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. एक्सने याला मल्टिप्लाय करा, एक्सने याला x+3नं 2ला मल्टिप्लाय करा, एक ॲड्रेस ठेवायचं आपल्याला. त्यामध्ये बघा परत ते लिहून घेतो मी. 2/x+3 + 2/x = 1. बघा आपण काय घेतलेलं आहे आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेऊया आपण. एक्सनं 2ला मल्टिप्लाय करा 2x, परत 2ने ह्याला मल्टिप्लाय करा 2 × x+3 = 1. यामध्ये 2x + 2 × x 2x 2 × 3 6 = 1. यामध्ये बघा किती होणार आहे बघा, यामध्ये 4x होणार आहे. 4x होणार आहे यामध्ये. त्यानंतर काय होणार आहे बघा, जरा चेक करून घ्या परत इथं. बघा ह्याने ह्याला मल्टिप्लाय करणे, ह्याला मल्टिप्लाय नाही, ह्याने ह्याला मल्टिप्लाय करायचं आपल्याला. इथं खालचा गट आपल्याला मल्टिप्लाय करून घ्यायचा आहे. x+3 आणि गट लक्षात ठेवा यामध्ये x+3. आता यामध्ये 2x + 2x 4x + 6 आणि ह्या गटानं ह्याला मल्टिप्लाय करायचं आहे x² + 3x. बघा इथं x² + 3x आलेलं आहे. बघा परत इथं चेक करून घ्या. 4x + 6 x² + 3x. त्यामध्ये x² + 3x - 4x इकडे आलेला आहे, -6 इकडे डावीकडे 0 आलेला आहे. यामध्ये बघून घ्या आता प्लस मायनस मायनस होणार आहे. x² - x - 6 = 0. आता यामध्ये -6ची आपल्याला फोड अशी करायची की वजाबाकी आपल्याला 1 यायला पाहिजे. तर यामध्ये आपल्याला आणखी काय गट सापडतोय का बघून घेऊया. बघा -6ची फोड आपल्याला काय होणार आहे, 3 × 2 = 6 होणार आहे. त्यामध्ये वजाबाकी येणार आहे, म्हणजे एकाला इथं मायनस होणार कारण इथलं चिन्ह मोठ्याला द्यावं लागतं आणि इकडे प्लस. -3x + 2x. देअरफॉर काय होणार बघा, x² - x - 6 = 0. फक्त मी साईड चेंज करून घेतलेलं आहे. -x आपल्याला काढायचं आहे आणि त्या ठिकाणी काय घ्यायचं बघा, x² - 3x - 2x +2x हा फक्त गट आपल्याला इथं घ्यायचा आहे. -6 = 0. दोघांचा गट करा. यामध्ये बघा काय येणार कॉमन, x - 3 प्लस यामध्ये कॉमन काय निघणार 2 निघणार 2x - 3. कारण यामध्ये बघा 2 × 6ला भागलं किती 3 येते. इथं पण आपण 2 कॉमन काढलेलं आहे = 0. मग आपल्याला 2 किमती मिळणार. बघा आपला गट समान आला आहे का, x - 3 x - 3 x + 2 एका ब्रॅकेटमध्ये येणार आणि x - 3 दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये येणार. मग यामध्ये x + 2 = 0
और x माइनस 3 इज इक्वल टू 0. x इज इक्वल टू प्लस 2चं -2 और x इज इक्वल टू 3. बघा आपल्याला दोन संख्या मिळालेल्या -2 अँड -3. परंतु -2 काय होणार आहे बघा आपलं. आता नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे, परंतु x जी व्हॅल्यू आपण मांडलेली आहे आवर्स जे तास आहेत ते तास कधी पण निगेटिव्ह नसतात. बट टाईम इज नेवर निगेटिव्ह. बघा निगेटिव्ह नसतं म्हणून x इज इक्वल टू नॉट इक्वल टू -2 बट x इज इक्वल टू 3. इथं आपल्याला घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला सपोज केलं बघा मोठ्या नळानं 3 तास वेळ लागतो तर लहान नळाला आपल्याला 7 तास वेळ लागणार आहे. बघा 3 hours needs to fill 1 tank by larger tap. 3 hours need to fill 1 tank by larger tap. To fill 1 tank by larger tap and बघा 3 + 3 hours म्हणजे टोटल 6 hours इथं होणार आपलं 6 hours. इथं आपण कंसात घेऊया 6 hours needs to fill 1 tank by smaller tap. इथं डायरेक्ट आपल्याला काय करायचं आहे 6 घ्यायचं आहे कारण x + 3 मध्ये आपण ॲड केलेलं आहे ते लक्षात घ्यायचं. इथे मी घेतो बघा x + 3 मध्ये xची व्हॅल्यू आपली किती आलेली आहे सांगा. xची व्हॅल्यू 3 आलेली आहे. 3 मध्ये 3 मिळवलं 6 झालेलं आहे. 6 hours नीड्स टू फिल 1 टँक बाय स्मॉलर टॅप म्हणजे लहान नळाला 7 तास वेळ लागणार आहे आणि मोठ्या नळाला 3 तास वेळ लागणार आहे. बघा गणित पूर्णपणे व्यवस्थित बघून घ्या. काही शंका असेल तर व्हॉट्सअपवर मेसेज करा. आपला इथं टॉपिक 2 पूर्णपणे संपलेला आहे. धन्यवाद.